नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करत आहेत। आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपल्याला जर शेतजमीन खरेदी करायची असेल आणि आपल्याकडे शेतकरी असल्याचा कोणताही पुरावा नसेल तर आपण ती शेतजमीन कशा पद्धतीने विकत घेऊ शकतो याकरता कोणत्या 3 पद्धतींचा किंवा 3 ट्रिकचा आपण अवलंब करू शकतो याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। महाराष्ट्रामध्ये शेतजमिनी खरेदी करण्याचा अधिकार केवळ शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा उतारा असेल तरच त्यांना शेतजमीन घेता येत असते। त्यामुळे शेती करण्याची इच्छा असलेल्या पण शेतकरी नसलेल्या लोकांसमोर मोठे आव्हान यामुळे उभे राहत असते। परंतु अशा परिस्थितीतही काही कायदेशीर मार्ग हे उपलब्ध आहेत ज्यांचा उपयोग करून आपण शेतकरी नसलेल्यांना सुद्धा शेतजमीन खरेदी करता येऊ शकते। याचीच आता आपण माहिती जाणून घेऊया। यातील सर्वात महत्त्वाचा पुरावा जो असतो तो म्हणजे आपल्या पूर्वजांच्या जमिनीचे दस्तऐवजाचा पुरावा म्हणून आपण वापर करू शकतो आणि ते सादर सुद्धा करता येऊ शकतात। महाराष्ट्र सरकारने शेतजमिनी या फक्त शेतकऱ्यांकडेच राहाव्यात यासाठी कठोर नियम बनवलेले आहेत। मात्र काही कुटुंबाच्या पूर्वजांनी त्यांच्या जमिनी विकल्यामुळे त्या कुटुंबातील नवीन पिढीला शेतजमीन खरेदी करणे कठीण होते। अशा परिस्थितीत आपल्याकडे पुढील मार्ग आहेत ते समजून घेऊया। सर्वात महत्त्वाचा आणि पहिला मार्ग म्हणजे आपले जे काही पूर्वज असतील त्यांच्या मालकीच्या जमिनीचा शोध आपल्याला घ्यावा लागतो। तुम्ही पूर्वजांच्या मालकीच्या जमिनींचा शोध घ्यायचा आहे, त्या जमिनीच्या विक्रीचा दस्तऐवज मिळवायचा आहे आणि तो अधिकृत पुरावा म्हणून आपल्याला सादर करायचा आहे। या कागदपत्रांच्या मदतीने तुम्ही पूर्वी शेतकरी होतात किंवा आपले पूर्वज हे शेतकरी होते अशा पद्धतीने दाखवू शकतात आणि शेतजमीन खरेदी सुद्धा करू शकता। आता दुसरा आणि महत्त्वाचा पुरावा तो म्हणजे शेतकरी प्रमाणपत्र मिळवून सुद्धा आपण शेतजमीन खरेदी करू शकतो। जर तुमच्या कुटुंबातील शेतजमिनी पूर्वी अस्तित्वात होती आणि त्याचे विक्रीपत्र किंवा सातबारा दस्तऐवज उपलब्ध असेल तर तुम्ही त्या नोंदींच्या आधारे परंपरागत शेतकरी असल्याचा दावा करू शकता आणि ते सिद्ध सुद्धा करू शकता। यासाठी सरकारी नोंदवहीतून संबंधित जमिनीचा सातबारा क्रमांक मिळवा आणि त्या आधारे शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र आपल्याला मिळवता येणार आहे। हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्हाला शेतजमीन खरेदी करण्याचा कायदेशीर अधिकार हक्क हा प्राप्त होत असतो। तिसरा सर्वात महत्त्वाचा पर्याय जर आपल्याकडे पूर्वजांकडे जमीन नसेल आणि जी काही कागदपत्र आहात किंवा शेतकरी प्रमाणपत्र आपण काढू शकत नसाल तर तिसरा महत्त्वाचा पर्याय आपल्याकडे उरतो तो म्हणजे नातेवाईकांच्या नावे जमीन घेण्याचा पर्याय। शेतकरी नसलेल्या व्यक्तींना अजून एक पर्याय उपलब्ध आहेत। कुटुंबातील शेतकरी असलेल्या नातेवाईकांची आपण मदत घेऊ शकता। उदाहरणार्थ तुमचे आजोबा, मामा, काका किंवा इतर नातेवाईकांच्या नावावर शेतजमीन असेल तर ती तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात तुमच्या नावावर नोंदवता येऊ शकते। शेतजमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही हक्क सोड प्रमाणपत्र देऊन मूळ मालकाला हक्क परत करू शकतात। ही प्रक्रिया कायदेशीर असून वारसा हक्कानुसार सुद्धा योग्य ठरते। आता हक्कसोड प्रमाणपत्र कशा पद्धतीने केलं जातं याची संपूर्ण प्रोसेस सांगणारा यापूर्वीच व्हिडिओ आपण बनवला आहे। तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आपण नक्की पहा। आता बघूया शेतजमीन खरेदी करण्यासाठी कायदेशीर मार्ग आणि त्याचं महत्त्व काय आहे। महाराष्ट्रातील शेतजमीन खरेदी करण्याचे नियम कठोर असले तरी योग्य कागदपत्रे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यास शेतकरी नसलेल्या व्यक्तींनाही शेतजमीन खरेदी करता येऊ शकते आणि त्यावरती शेती सुद्धा करता येऊ शकते।
तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे की जर आपण शेतकरी नसलो तरी आपण कशा पद्धतीने शेतजमीन खरेदी करू शकतो। याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।